चला चला तुझ्या बापाचीच घेऊन. तर सो हाय गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्लॉगमध्ये. हा आयफोन मधला पहिला व्लॉग आहे. आजपासून आपण डेली 30 डे व्लॉगिंग चॅलेंज करणार आहे. म्हणजे 30 दिवस व्लॉग आपण टाकणार आहे. 30 दिवस बघू आपण 30 डे व्लॉगिंग चॅलेंज आपण करू शकतो की नाही. आजपासून मी स्टार्ट करणार आहे. हा आहे आपला पहिला दिवस, 30 डे व्लॉगिंग चॅलेंजचा पहिला दिवस आहे. आणि आता आपण चाललो आहे जिमला. सकाळी जिमला जावं लागतं. तुम्ही पण जा. ती पहिल्यांदा जायला खूप म्हणजे अवघड जातं. एक हप्ता तुम्ही जायला तुम्हाला थोडंफार हे जायला जडच जाईल एक हप्ता. पण एक हप्ता झाल्यावर तुम्ही कंटिन्यू स्वतःहून म्हणशाल कधी सकाळचे 6-7 वाजतील आणि कधी मी जिमला जाईल असं वाटतं. दाखवू तुम्हाला. आज मी पण 5-6 दिवस जिमला गेलोच नव्हतो, कारण ते आपल्या घराची घरभरणी वगैरे होती. त्याच्यामुळं मी काय जिमला जाऊ नाही शकलो तिकडे. आणि अकोल्यात आलो आणि हा माझा पहिला दिवस आहे जिमचा. आणि पहिल्या दिवसापासूनच मी आयफोनमध्ये व्लॉगिंग स्टार्ट केली आहे. दाखवतो तुम्हाला. मी अजून जिममध्ये पैसे पण नाही भरले. बघू सर काय म्हणते. हे बघा आलो देवा जिम. बघा आतमध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला. गाडी लावतो तिथं. आतमध्ये गेल्यावर दाखवतो. बघा बघा. देवा फिटनेस जिम बघू शकतो ना तुम्ही. आतमध्ये गेल्यावर दाखवतो. तर भावांनो, मी घरून पाण्याची बॉटल आणायचं विसरलो आणि परत खाली आलो. मला वाटलं गाडीची चावी खिशात असेल. मी गाडीची चावी बॅगेमध्ये टाकली. मी एवढा विसरतोय. गाडीची चावी बॅगेमध्ये टाकली, तसंच खाली आलो आणि गाडीची चावी खिशात शोधायला गेलो तर चावीवरतीच परत आठवले. आता पायी बॉटल आणायला चाललोय. बघा किती विसरतो मी. पोरीनं कसं काय लक्षात ठेवा. पोरीच नाही, कुठून लक्षात ठेवायची. बघू मेडिकल किराणा आहे का कुठं. बाटली भेटते का नाही. बघा आयफोनची क्वालिटी. पहिला होता विवो, ते चांगलं नव्हतं यायचं. तुम्हाला पण व्हिडिओ नव्हते आवडत. पाहुणे आयफोन घेऊन टाकला. मेडिकल दिसतंय तिथे जाऊ. बघ पाण्याची बॉटल भेटते का नाही. आहे का पाण्याची बॉटल द्या ना एक. उघड ना, चालू कर ना मित्रा. झोपायचं टायमिंग आहे का. आमच्या जिमचा टाइम झाला. हा नाही रे, सुट्टी असते मी 100 दिलेच नसते ना. तर चला, तुमच्या भावाने आता घेतली पाण्याची बॉटल. एकदम तगडा वर्कआउट करू. वर्कआउट पहिला दिवस आहे तर आज मिक्सच मारणार आहे. सगळे 2-2 सेट मारणार आहे. बॅकचे 2 सेट, शोल्डरचे 2 सेट, बायसेप ट्रायसेप 2-2 सेट मारणार आहे. लेग नाही मारणार आज. आणि चेस्टचे 2 सेट. चला 5-6 दिवस रेग्युलर मिक्सच मारणार आहे. विष्णू भाऊ काय अजून झोपे, त्याचे फोन काय उचलत नाही. काल तर बोलला होता फोन कर. तर भावांनो, तुमच्यासोबत पण असतील असे मित्र जे सकाळी उठायच्या आधी म्हणतात फोन कर आणि सकाळी फोन लावल्यावर उठतीच नाही. दलिंदर मित्र असतात ते. खूप म्हणजे खूप दलिंदर. सगळ्यात नीच हलकट मित्र म्हणजे हेच असतात.
जे बोलतात सकाळी फोन कर मी पण येतो जिमला, पण सकाळी फोन केल्यावर रात्री झोपायच्या आधी ते सायलेंटवर ठेवतात, फोन झोपायच्या आधी सायलेंटवर ठेवतात आणि आपल्याला म्हणतात यार मोबाईल माझ्याकडे नव्हता, खाली होता, असं तसं कारण देतात नुसती बच्चन. आज आपण विष्णूकडे जाऊ. विष्णूकडे गेल्यावर मी बघू काय म्हणतो तो, त्याची मज्जा घेऊ आपण, दाखवतो तुम्हाला व्लॉगमध्ये त्याच्याकडे गेल्यावर. बघू तो काय म्हणतोय विष्णू. तेव्हा सकाळी सकाळी भाऊंची मेहनत चालू आहे, आपण आपली मेहनत करायला चाललोय. तर मेहनत करा, जिमला जा, बॉडी बनवा, नाही तर असं मेहनत करा आणि पैसे कमवा. आयुष्यात पैसेच कमवा भावांनो. काही जण म्हणतात पैसा सगळा नसतो, पण पैसा सगळा असतो भावांनो. पैसा सगळा असतो, पैसा असल्यावरच माणसाला किंमत असते. असंच असतं, फक्त म्हणायला तर पैसा सगळा नसतो, पण रिअली पैसा सगळा असतो. आलोय आपण जिमजवळ. तरी बघू शकता तुमच्या भावाची बॉडी. तर आपण थोडं आता वॉर्मअप करूया. वॉर्मअप करून झाल्यावर मग जिम स्टार्ट करूया. Talk about me cause I keep them bands around. So hit the floor, my man's on go. While inside the function, dropping bands on the floor. Talk about me cause I keep them bands around. Talk about me cause I keep them bands around. So hit the floor, my man's on go. While inside the function, dropping bands on the floor. तर भावांनो फायनली तुमच्या भावाचं आता जिम झालंय. जिम एकदम कडक ओके मध्ये झालंय, एकदम मस्त वाटतंय आता जिम करून. तर मी तुम्हाला भावना लाईफबद्दल एक सांगतो की तुम्हाला जे करायचं नाही ते करून जा. पहिल्यांदा तुम्ही करशाल ना, लोक नावं ठेवतील, तुम्हाला जमणार नाही, ते स्वतःच नाही जमणार. जसं की मी जिमचं एक्झाम्पल देतो तुम्हाला की आपण नवीन जेव्हा जिमला जातो तेव्हा कळत नाही की कोणता सेट मारायचा, किती मारायचं, काय मारायचं, तेव्हा कळत नाही. तसं लाईफचं पण असतं. जेव्हा तुम्ही नवीन सुरुवात करतात तेव्हा कळत नाही काय करायचं काय नाही. दमाने आपण जेव्हा म्हणजे ते सोडत नाही, कंटिन्यू करतच राहतो. तसंच लाईफचं पण एक कंटिन्यू करत राहायचं, एक दिवस नक्की तुम्हाला सक्सेस भेटेल. म्हणजे जिममध्ये पण तसं असतं, ते कंटिन्यू करतच राहायचं, तेव्हाच तुम्हाला कळतं की कोणता सेट किती मारायचा आणि तेव्हाच बॉडी बनते. पण मध्ये सोडल्यावर कधीच बॉडी बनत नाही. आयुष्याचं पण तसंच असतं की मध्ये तुम्ही सोडलं तर कधीच सक्सेस होणार नाही. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. समजा दुपारी आपण गेलो विष्णूभाऊजवळ तर तुम्हाला दाखवू व्लॉग, नाही तर आजचा व्लॉग इथे सेंड करू. तर भावांनो मी तुम्हाला जसं सकाळी बोललो होतो विष्णूभाऊकडे जातो मग तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आलो आहे, तो वरतून खाली येतोय. विचारू त्याला सकाळी जिमला का बरं नाही, सकाळी जिमला का बरं नाही आला तो का. मी तुम्हाला सांगितलं होतं भावांनो सकाळी की असेच काहीतरी कारण देईल म्हणून. असंच धर, ब्लॉग असंच असतो. हा नाही आम्हाला नाही माहिती ना, तू कसं आयफोन बिफोन घेतला. नाही भाऊ, आम्ही गरीब घे आता, गरीबाच्या नीला घे तू. भावनो हा विष्णू माझ्या मामाचा मुलगा, एकदम दलिंद्री. भावांनो याने काहीतरी सांगितलं असेल. खरं रिझन म्हणजे शूटला गेलो होतो रात्री मी बर्थडेच्या. मला यायला टाइम झाला माझ्यापर्यंत 2 वाजता संगमनेरवरून आलो, 4 वाजता. भावांनो हे बायांचे शूट करतात. इकडे दाखव मला बोलू दे. आपल्या अकोल्यातली पब्लिक बघायची पाहते आपल्याला. नवीनच असं वाटतं, नवीनच काहीतरी करू राहिले पोरं. पिशवी दे ना. तर भावांनो मी त्याला रात्रीच फोन केला होता, तो काय म्हटला त्याला विचारू आपण. तो मी रात्री तुला म्हटलं तो काय म्हटला, रात्री नव्हतं विचारलं. रात्री नव्हतं विचारलं. भावनो फुलचंद 10 रुपयाची किंमत तो राहिला. 10 रुपयाची किंमत. काल तुला 50 रुपये दिले, सांग बरं हो किंवा नाही सांग. आणि तुला 80 रुपये दिले. हा का नाही खरं सांग. 20 रुपयाचे नोट संगमनेरला दिले का नाही खरं? संगमनेरला येताना तुला 150 रुपये नाही की दिले? अजिबात नाही. पुढे तुझ्या खिशात पैसे ठेवले. घे बरं मम्मीची शपथ, पैसे नाही दिले म्हणून. शपथ त्याला घ्यायची आपल्यामध्ये आईला मोजून राहिला बघा हा पैसे. तुम्हाला फुलचंदची किंमत करतोय. खिशात 100 रुपये असून एक फुलचंद चालत नाही. चला तुझ्या बापाचीच घेऊन आयफोन घेतला कसा तरी आणि म्हणे ओढू का.
बापाची बँड आहे का? आता गाडी यश भाऊला देऊन टाकेले. यश भाऊ आता दलिंदर आमच्याकडून दलिंदर निघून जाणार आहे. यश भाऊ म्हणजे 7:30 दलिंदर मी दलिंदर फनोती. दलिंदर. चला यश भाऊ जेवण करून या. जेवण करून हा, तुम्हाला दाखवू. आम्ही तुम्हाला पण जेवण दाखवू. करतो आता. हे बा बंद करा. हे बा यशचा मित्र यशचा मित्र बघा, यशचा दिसत मित्र असेल तुम्हाला. यशचा मित्र दिसलच ना. दाखवतो ना. यशचा मित्र दाखव रे. हे बघा यशचा मित्र चाललाय. पाहू शकता तुम्ही. हे बाबा आहे आमचे. बाबा तसे जेवढे प्राणी आहेत ते सगळे यशचे मित्र आहे ते सगळे. हे बघा. माझे मित्र आहे, कारण ते देव समान आहे ना, तुमच्यासारखे मित्र अरे म्हणजे पाहिजे. आम्ही मी तुझा मित्र आहे म्हणजे मी पण देव समाज पाया पण आशीर्वाद आशीर्वाद भेटला नाही. जाऊ दे, आशीर्वाद नाही कधीतरी देवा तुला आशीर्वाद. कधी जायचं? रात्र जायचं का? रात्री जाऊ. त्यांना कळायला पाहिजे काहीतरी ना. interesting कोंबड्या आणल्या बोल ना म्हणे. असं. काय बोलू परत बोल. ते असं नाही XYZ, ते बोल बोल. परत बोलू. काय बोलू? इंटरेस्टिंग. भावानं इंग्लिश शब्द बोलतात नसेल तर बोलू नये. आम्ही मराठी आहे ना. मराठी हा. इंग्लिश शब्द नाही बोलत. नाही येत. फोन केला का हॅलो कशाला झक मारला बोलतो. Hello नाही म्हणत झक मी, मारला जय श्रीराम बोलतो. कधी बोललो जय श्रीराम? मारायचं काय फोन संबंध? करून- मग कधी बोललो तुम्ही? मारायचं काय संबंध? कधी बोललो? मोबाईल गेले भाऊ. कसं तरी मोबाईल चिट्टूच झाली नको जाऊ दे. चिट्टूच झाली. भावना आपण तर चाललो भावांनो, भावाला सोडवायला. तर राजूने आजच्या घेतलं vlog तोंडात. मध्ये एवढंच होतं. लाईक करा, काय चॅनल होतं? सबस्क्राईब करा. काय होतं? लॉलीपॉप? अजून दुसऱ्यांच्या मोबाईल मधून केलं नसेल तर घरच्यांच्या मोबाईल मधून, भावाच्या मोबाईल वरून, पप्पाच्या मोबाईल वरून, सगळ्यांच्या मोबाईल वरून आपल्या भावाला फुल सपोर्ट करा. सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला. Subscribe तर नका करू. आजच्या व्लॉग मध्ये तोंडात देऊन एवढंच लाईक टाका. करा. आजचा तोंडात vlog देऊन इथे टाका. end करू. ਆਪੇ ਬੰਦਾ ਸਿੱਖ ਜਾਂਦਾ ਖਾ ਖਾ ਕੇ ਠੋਕਰਾਂ ਜੀ ਠੋਕਰਾਂ ਬਦਾਮਾਂ ਨਾਲੋਂ ਤੇਜ਼ ਹੁੰਦੀਆਂ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਹਾਸਲ ਮੁਕਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਮਿਹਨਤਾਂ ਦਾ ਨਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਪਹਿਲਾਂ ਪਹਿਲਾਂ ਹਰ ਬੰਦਾ ਆਮ ਹੁੰਦਾ ਆ ਦੁਨੀਆਦਾਰੀ ਚੋਂ ਜੋ ਤਰਾਸ਼ ਬਣਦੇ ਆਪਣੇ ਤੇ